माझी फक्त पॅशन नाही येत, आयुर्वेद माझा श्वास आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरुष असतो, प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री असते. स्त्रीत्व आणि पुरुषत्व ह्याचा बॅलन्स, स्त्री असल्याची फिलिंग पहिले तुम्ही स्वतः घ्या. नमस्कार. आज 1 जुलै अर्थातच डॉक्टर्स डे. डॉक्टर म्हटलं की प्रत्येकाच्याच आयुष्यात एक स्पेशल कप्पा असतो आणि असंच आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातल्या स्पेशल कप्पा असलेल्या अर्थातच मनुष्यरूपी असलेल्या देवदूताशी आज आपण गप्पा मारणार आहोत. माझं नाव श्रद्धा उत्कर्ष. मी एक वर्किंग प्रोफेशनल आहे आणि न्यू पॉइंट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीची मी संस्थापिका. 1.5 वर्षांपूर्वी बँगलोर सारख्या ठिकाणी, नवीन राज्यात, नवीन शहरात, नवीन भाषेच्या ठिकाणी ज्या वेळेला मी शिफ्ट झाली, खरं तर खूप अवघडलेली अवस्था होती आणि या अवघडलेल्या अवस्थेत आपलं माणूस कोणीतरी भेटणं आणि त्यांनी आपलेपणानं ट्रीट करणं हे फार गरजेचं होतं. आणि त्याच वेळेला डॉक्टर ईशा खासनीस यांची एका मुलाखतीद्वारे भेट झाली, त्यानंतर ओळख झाली. डॉक्टर ईशा, नमस्कार आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार. आज आपण डॉक्टर ईशा ह्यांच्याशी डॉक्टर्स डे निमित्त डॉक्टर पलीकडली व्यक्तिमत्व अशा विविध पैलू त्यांच्या बाबतीत समजून घेण्यासाठी त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. डॉक्टर ईशा मॅडम, आज आम्हाला तुमच्या प्रवासाविषयी जाणून घ्यायचंय. पुणे, बँगलोर, नाशिक इतक्या 3 ठिकाणी तुम्ही तुमचे प्रॅक्टिस मॅनेज करतात. तुमची प्रॅक्टिस ह्या 3 शहरांमध्ये तुम्ही इतकी छान प्रकारे सांभाळता आहात. तर एक स्त्री म्हणून खूप क्युरिओसिटी वाटते कायमच की इतकं हेक्टिक लाईफस्टाईल तुम्ही कसं मॅनेज करता? माझ्यामध्ये एकच त्याला उत्तर येते, म्हणजे की पॅशन. जर आपल्याला एखाद्या गोष्टीची पॅशन असेल तर आपण ती मनापासून करतो ती गोष्ट. आणि आयुर्वेद ही माझी फक्त पॅशन नाही येत, आयुर्वेद माझा श्वास आहे. म्हणजे पण लिटरली मला असं असतं ना की मी स्वयंपाक बनवते, मला माझ्या डोक्यात आयुर्वेद असतो. मी बसलीये, माझ्या डोक्यात आयुर्वेद असतो. म्हणजे आय कॅनॉट सी माय सेल्फ सेपरेट फ्रॉम द आयुर्वेदा. त्याच्यामुळे त्याची पॅशन आणि मग त्याच्यातून निर्माण झालं ते युट्यूब चॅनल ईशाज पॅलेट. आणि मग पुढे जी जर्नी सुरू झाली ती सुरूच झाली. प्रॅक्टिस असा विचार केला तर 12 वर्ष झाले आज प्रॅक्टिसला. करोनाच्या काळामध्ये मला खूप जास्त संधी मिळाली खूप साऱ्या पेशंट्सना तपासायची आणि तिथून हे एक्सपान्शन सुरू झालं. खरं म्हणायचं तर महाराष्ट्रातल्या लोकांचं भरभरून प्रेम मिळालं. तर मला असं वाटतं पॅशन आणि प्रेम लोकांचं, ह्या 2 गोष्टी असतात की ज्या मला सतत एनर्जी देतात की काहीतरी करत राहिलं पाहिजे आपण. अगदी खरं आहे डॉक्टर. जसं तुम्ही म्हणालात की कोरोनाच्या काळात तुम्ही देवदूत होतात सगळ्यांच्यासाठी आणि कोरोनाच्या काळातच खऱ्या अर्थी आपल्या सगळ्यांचंच जीवन बदललं. वर्क फ्रॉम होम पॅटर्न आले, वर्क फ्रॉम स्कूल फ्रॉम होम पॅटर्न आले आणि आपल्या सगळ्यांची जीवनशैली फिरतीवरनं बैठी झाली. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की कोरोना नंतर पीसीओडी हा शब्द खूप मोठ्या प्रमाणात घराघरातनं महिलांमधून आपल्याला ऐकायला यायला लागला. आणि हे पीसीओडी पूर्वीपासून होतं की हल्लीच हे खूप कानावर ऐकायला यायला लागलं? कोरोनाचा याच्याशी काही संबंध आहे? काय आहे नेमकं हे पीसीओडी? पीसीओडी म्हणजे खरं पाहायला गेलं ना तर पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज म्हणजे पीसीओडी. तर पीसीओडी हा पहिले नव्हता असं नाहीये. पीसीओडी हा आजार होता पण त्याचं प्रमाण खूप नगण्य होतं. विशेषतः म्हणजे स्थूलता जर निर्माण झाली कुठल्याही कारणाने आणि मग पाळीमध्ये बिघाड सुरू झाला, पाळी इरेग्युलर झाली की मग आपण डायग्नोज करायचो की हे पीसीओडी असू शकतो. पण जसं जसं जीवनशैली बैठी होऊ लागली, म्हणजे पूर्वीचा जर तुम्ही विचार कराल ना की जास्त मागे जाऊ नका, फक्त 10-15 वर्षांपूर्वीचा विचार करा. त्यावेळेस मुलांना म्हणजे बोलवावं लागायचं, आई वडिलांना हाका मारून बोलवावं लागायचं की घरात या रे, किती वेळ झाले खेळतायत तुम्ही. इतकं मुलं बाहेर खेळत असायची. आता उलट झालेलं आहे. आई वडिलांना सांगावं लागतंय मुलांना की अरे उठा, तो मोबाईल सोडा, तो कॉम्प्युटर सोडा, बाहेर जा, बाहेर खेळायला जा, बाहेर खेळायला जा. आणि आपल्या वेळेस आई वडील आपलं दमायचं हाका मारून मारून की अरे घरी या, किती वेळ झाले, 4 तास झाले खेळतायत म्हणून. तर हा मेजर डिफरन्स आहे. अगदी लहानपणापासून ते वयात आलेल्या मुली आणि त्यानंतर मग पुढे करिअर करणाऱ्या मुली, ह्या सगळ्यांमध्ये बैठ्या जीवनशैलीचं जे प्रमाण आहे आणि अजिबातच व्यायामाचा आपण अभाव, हे मेन कारण आज मला दिसतंय. आणि म्हणून करोनामध्ये जे तुम्ही म्हटलात ना की 2 वर्ष सगळे बसून होते, तर त्याच्यामुळे माझ्याकडे इतक्या मुली मी बघितल्या की दर 1 मुली आड मुलगी माझ्याकडे पीसीओडीची
ट्रीटमेंट घेण्यासाठी मी बघितली. खरंय डॉक्टर, अगदी तुम्ही म्हणालात तसं मी साधारण MBA ला असताना पहिल्यांदा पीसीओडी हा शब्द ऐकला, पण हल्ली सोसायटीमध्ये किंवा मैत्रिणींच्या सर्कलमध्ये अगदी शाळकरी मुलींपासून पीसीओडी हा शब्द खूप कॉमन झालाय. तर पीसीओडी नेमका कुणाकुणाला होऊ शकतो? त्याच्यासाठी काही वयोमर्यादा असते का, किंवा काही पर्टिक्युलर वयातच पीसीओडी होतो असं काही असतं का? पीसीओडी हा मोस्टली वयात येणाऱ्या मुलींपासून ते साधारण 38व्या वर्षापर्यंत, क्वचित 40, म्हणजे ज्या रजोनिवृत्तीला पोहोचलेल्या असतात त्यांना आपण पीसीओडीचं मग त्यावेळेस एवढा सिग्निफिकन्स राहत नाही. म्हणून जे काही डायग्नोसिस आहे किंवा जे काही डायग्नोसिस आहे पीसीओडीचं ते ह्या वयामध्ये जास्त आपल्याला म्हणजे आढळतं, होताना दिसतं. म्हणजे माझ्याकडे अशा मुली आहेत की पाळी येतानाच पीसीओडी झालेली आहे. म्हणजे विचार करा की 12 वर्षाची मुलगी, 13 वर्षाची मुलगी, आई म्हटली पाळी सुरू झाली आहे पण काहीतरी गडबड आहे, स्पॉटिंगच होतच नाहीये किंवा थांबतच नाहीये, रक्तस्राव, असे विविध लक्षणं आहेत आणि सोनोग्राफी करायला सांगितली की त्यांच्या याच्यात गाठी आढळत आहेत. तर पीसीओडी म्हणजे बेसिकली काय की ओव्हरीजना गाठी येतात, म्हणजे जे स्त्रीमध्ये जे बीजांडकोश असतो त्याला गाठी येतात, सिस्ट येतात, म्हणून त्याला पॉलिसिस्टिक, पॉली म्हणजे भरपूर, सिस्टिक म्हणजे गाठी आपण साध्या भाषेत, ओव्हॅरियन डिसीज असं त्याला म्हणतात. सो म्हणजे ऍक्च्युली तो डिसऑर्डर आहे. आयुर्वेद शास्त्रानुसार पीसीओडी झालं आहे हे समजण्यासाठी त्याची काही लक्षणं आपल्याला पीसीओडी होण्या अगोदर किंवा पीसीओडी झाल्याच्या सुरुवातीच्या फेज मध्ये समजतात का, आणि काय लक्षणं आढळली तर तज्ञांची मदत घ्यायला हवी असं काही असतं त्याच्यात? पीसीओडीची ना जनरल लक्षणं, म्हणजे फक्त शास्त्र असं नाही, आयुर्वेद शास्त्र असं नाही, ॲलोपॅथीने हा आजार ह्याला डेफिनेशन दिली आहे पीसीओडी. तर ती पीसीओडी आपल्याला आयुर्वेद ग्रंथामध्ये वेगवेगळ्या प्रदर नावाचा, म्हणजे स्त्री रोगामध्ये प्रदर रोग वर्णन केले. त्या प्रदर रोगाचे वेगवेगळे वातच प्रदर, रक्तप्रदर, कफच प्रदर, पित्तच प्रदर, असे अश्रुदर, असे वेगवेगळे प्रकार केलेले आहेत. तर त्या प्रदराच्या अंडर आपल्याला हे सगळ्या कंडिशन पीसीओडीच्या आढळतात. तर पीसीओडी हा पहिली गोष्ट तो म्हणजे आजार असा एक विशिष्ट आजार नाहीये, जसं आता ताप आलाय, टायफॉइड आहे, हा एक वेगळा आजार आहे, तसं नाही. हा लक्षण समुच्चय, वेगवेगळ्या लक्षणांचा एक समुच्चय आहे पीसीओडी म्हणजे. मग त्याच्यात काय काय लक्षणं असतात? एक तर मुलीचं वजन अकारण वाढत असेल, किंवा 10, 12, 11 वर्षाच्या मुली आहेत की वजन जर कंट्रोलमध्ये त्यांचं राहत नसेल, त्या वाढतच असतील, म्हणजे त्यांची काय म्हणतात त्याला, ओबेसिटी जर त्यांची वाढतच असेल, तर मग आपण असं समजू शकतो की ह्या पीसीओडीला प्रोन आहेत, पुढे जाऊन यांना पीसीओडी होऊ शकतो. म्हणून वजन कंट्रोल करणं. सो पहिले तर अनकंट्रोल वेट गेन असतं पीसीओडी मध्ये. दुसरं म्हणजे की हेअरफॉल होतो. हेअरफॉल म्हणजे काय की माथ्यावरचे केस जायला लागतात, टक्कल पडणं आपण ज्याला, हा टक्कल पडणं. आणि दुसरं म्हणजे की नको तिथे केस येतात, म्हणजेच काय की फेशियल हेअर, दाढी मिशा फुटतात मुलींना, इथे अशी पूर्ण मोठी मोठी, म्हणजे पुरुषांना जशी मुलांना येते तशी स्त्रियांना येते, किंवा अप्पर लिप्स ज्याला मिशा फुटणं असतं, की जे लक्षण पुरुषांमधले आहे ते स्त्रियांमध्ये येऊ लागतं. त्याचं कारण आहे की टेस्टोस्टेरॉन हार्मोन आहे त्याचा इम्बॅलन्स किंवा त्याची एक्सेस मात्रा शरीरामध्ये तयार व्हायला लागते. इस्ट्रोजन हा जो स्त्रीत्वकारक जो हार्मोन आहे त्याचा इम्बॅलन्स ह्याच्यामध्ये होतो. मग मान काळवंटे किंवा काप काळवंटे, किंवा खूप जास्त भूक लागते किंवा भूक अजिबातच लागत नाही, लिथार्जी येते, काही करू नये असं वाटतं. बऱ्याच वेळा नुसतं जाड मुलींना होतो असं नाही, काहीतरी बारीक बारीक मुली असतात पण त्यांना पीसीओडी आढळतो, त्याला आपण लीन क्विक पीसीओडी असं म्हणतो. सो पीसीओडी हा असा आजार आहे ना की वेगवेगळ्या लक्षणांचा समुच्चय घेऊन ती मुलगी आपल्याकडे येत असते. त्यामुळे बऱ्याच जणांमध्ये हेअरफॉलचं जास्त प्रमाण असतं, काहींमध्ये हेअरफॉल नसतो पण मग फेशियल हेअर खूप असतात, किंवा काहींमध्ये काळवंडलेपणा मानेवर किंवा काखेमध्ये जांघे म्हणा, आणि काहींमध्ये खूप जाडेपणा आलेला असतो. तर अशा वेगवेगळ्या लक्षणांचा आपल्याला विचार करावा लागतो आणि मग रूल आउट करावं लागतं. डायग्नोसिस पीसीओडीचं करण्यासाठी सोनोग्राफी केल्यानंतर आपल्याला कळतं की, म्हणजे सोनोग्राफीतनं खऱ्या अर्थी निदान आपल्याला करता येतं पीसीओडी. आपण सुद्धा मुलींच्या आई आहोत, तर मला इथे असा प्रश्न विचारायचा आहे, एक मुलीची आई या नात्याने लहानपणापासून आपण मुलीच्या जीवनशैलीची काय काळजी घेतली पाहिजे ज्याच्यानं ती पीसीओडी पासून आयुष्यभरासाठी दूर राहू शकेल? एक्झॅक्टली, गुड क्वेश्चन. मी तुम्हाला, आपण ना आता समाजामध्ये बऱ्याच जणांना आता पीसीओडी काय असं बऱ्याच मुलींना आता माहिती होऊ लागलेलं आहे.
पीसीओडी म्हटलं की बऱ्याच वेळा शारीरिक गोष्टींचाच फक्त विचार केला जातो की ती जाड होतीये मग बारीक झाली पाहिजे. बऱ्याच वेळा ॲलोपॅथीमध्ये तर ह्याला औषध नाही. डॉक्टर्स हेच सांगतात की तुझं वजन वाढलंय, वजन कमी कर, डाएट कर, वजन कमी झालं की मग पाळी तुझी व्यवस्थित येईल. पण ह्या पीसीओडीमुळे आतमध्ये जे काही हार्मोनल इम्बॅलन्स होतात ना त्याचा परिणाम मनावर पण होतो. म्हणजे मानसिकरित्या त्या मुली चिडचिड करतात, मूड स्विंग्स होतात. जसं स्त्रीला मेनोपॉज येताना ज्याप्रमाणे मूड स्विंग्स होतात, स्त्रिया थोड्या चिडचिड्या बनतात, एकदम आई घरातली स्त्री जी असते विक्षिप्त वागायला लागते, आपल्याला असं तर अरे असं काय झालं हिला, हे जसं मेनोपॉजचं जसं लक्षण असतं ना तर तसंच इथे सुद्धा अशा प्रकारे हार्मोनल अपडाऊन झाल्यामुळे त्याचा परिणाम हा शरीरावर नाही तर मनावर सुद्धा होतो. म्हणून ह्याचं मानसिक जडणघडणीमध्ये याचा खूप मोठा वाटा आहे. आणि आजची जी काही बदललेली जीवनशैली आहे ती फक्त शारीरिक नाही तर मानसिक स्तरावर सुद्धा स्त्रियांमध्ये बदल घडवते आहे. म्हणजे कसं आहे की आपण म्हणजे स्त्रियांनी काय केलं की स्त्रीत्व आणणारे जे गुण आहेत म्हणजे आपल्यामध्ये जे आपल्याला स्त्रीत्व देतात असे काय गुण असतात तर म्हणजे आपण स्त्रीसारखं पहिले तर राहणं, स्त्रीसारखा विचार करणं. सो स्त्रीसारखं राहणं म्हणजे काय की प्रत्येक वेळेस तुम्ही नऊवारी साडी घाला किंवा साडीच घाला असं नाही, पण एक स्त्री सुलभ हालचालींपासून ते स्त्री सुलभ वागण्यापर्यंतचे जे काय आहे ना की नाही शर्ट घालायचे, शॉर्ट घालायचे, पॅन्ट घालायच्या, जीन्स घालायच्या, घालूच नका असं म्हणत नाही. मीही कधीतरी बाहेर गेलो क्वचित कधीतरी एखाद्या वेळेस आपणही घालतो. पण आज तर असं त्याचं कल्चर झालेलं आहे ना की आपण आपलं ट्रेडिशनल लाईफस्टाईल विसरून गेलोय आणि कुठेतरी वेस्टर्नायझेशनच्या नादामध्ये आपण असे काही पेहराव घालतोय की त्या पेहरावामुळे स्त्रीत्वापेक्षा पुरुषत्व जास्त काय म्हणू आपण त्याला की प्रोलिफरेट होतोय आपल्या आतमध्ये, प्रॉमिनंट व्हायला लागलेले. प्रत्येक म्हणजे आपण म्हणतो ना प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरुष असतो, प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री असते. म्हणजे अर्धनारी नटेश्वर हे जे आपल्या संस्कृतीमध्ये जे काही आपल्याला सांगितलंय, पूजन करतो ना आपण, आपली संस्कृती अर्धनारी नटेश्वराची पूजन करणारी आहे. त्याच्यात ना ऍक्च्युली स्त्री आणि पुरुष हे स्त्रीत्व आणि पुरुषत्व ह्याचा बॅलन्स जेव्हा तुम्ही साधतात ना तेव्हा नेचर एस्टॅब्लिश होतं. म्हणजे थोडक्यात काय तर निसर्गाने आपल्याला जे काही प्रॉमिनंट गुण दिले आहेत की आपण एक स्त्री असेल तर स्त्रीत्व आणि पुरुष असेल तर पुरुषत्व, हे जे गुण आपल्याला निसर्गाकडनं आलेले आहे आपण त्याच्या जास्तीत जास्त जवळ राहिलो तर हे सगळे दोष वाढणं असेल किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्स असेल तर आपण दूर राहू शकतो. म्हणजे मी असं काही खूप ऑर्थोडॉक्स विचाराची आहे की मॅम नाही मग काय मॅडम तुम्ही काय कधी जीन्स घालतच नाहीत का, तसं नाही. पण एक तुम्ही विचार करा की आपण आज सगळ्याच कर्तृत्ववान महिला झालेल्या आहोत, करिअरिस्टिक आहेत. तुम्ही करिअर करताय, आज मीही करिअर करते आहे. पण हे करताना विचार करा करिअर ही गोष्ट अशी आहे ना की घराच्या बाहेर पडून तुम्हाला काहीतरी डिसिजन घ्यावे लागतात. त्याच्यामध्ये डिसिजन मेकिंग येतं म्हणजे निर्णय क्षमता येते. त्याच्यामध्ये तुमच्या हाताखाली कोणीतरी माणसं असतात किंवा एम्प्लॉईज असतात की तुम्हाला त्यांना हँडल करायचं असतं. वेगवेगळ्या स्तरावर तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात. ते बऱ्याच वेळा प्रखर किंवा परखड निर्णय असतात. तर हे सगळे निर्णय जे घेतात ना त्यावेळेस पुरुषत्व भाव हा प्रत्येक माणसामधला जागृत होतो. कारण का की तुम्हाला काहीतरी तिथे डॉमिनन्सी हवी असते की तुम्हाला तिथे डिसिजन मेकिंग पॉवर, काहीतरी करणं, कर्तृत्व, हे सगळे पुरुषत्व भाव आहेत. त्यावेळेस काय होतं आपण जेव्हा ह्या सगळ्या भूमिका निभावत असतो ना ऍज अ करिअर वुमन त्यावेळेस आपल्यामध्ये तसे सगळे चेंजेस घडून यायला लागतात. मग त्याला बॅलन्स करण्यासाठी म्हणून मला तरी असं वाटतं पर्सनली की मग मी जेव्हा साडी घालते किंवा मी जेव्हा पंजाबी ड्रेस घालते, स्कर्ट मिडी असेल तरी चालेल पण फुल स्कर्ट की ज्याच्यामध्ये आपल्याला असं वाटेल की आपलं संरक्षण आणि आपण काहीतरी स्त्री आहोत म्हणजे स्त्रीत्वाचं जे फिलिंग आहे ना अशा अटायर मधनं येईल असं अटायर जेव्हा आपण कॅरी करतो तेव्हा तो बॅलन्स होतो. कारण आपलं वर्क स्टाईल असं झालं की आपल्यामध्ये ऑलरेडी ते मेल डॉमिनेटेड गुण आपल्यामध्ये वाढणार आहेत. तो मेल डॉमिनन्स आपल्यामध्ये येणार आहे, ते पुरुषत्व वाढणार आहे. मग ते वाढू नये म्हणून जर आपण त्याला मग छान काहीतरी तुम्ही बिंदी लावा, थोडासा लाईट्स मेकअप करा, हरकत नाही, किंवा छान कानातले घाला, हातात बांगड्या घाला, गळ्यात मंगळसूत्र घाला, जर लग्न नसेल झालं तर काहीतरी गळ्यामध्ये माळ घाला, चेन घाला, काहीतरी तुम्ही स्त्री असल्याची फिलिंग पहिले तुम्ही स्वतः घ्या. ही फिलिंग आपण दुसऱ्याला देण्यासाठी दाखवण्यासाठी नसते. ही स्त्रीत्वाची फिलिंग मोठी देणगी आहे की आम्ही येस स्त्री आहोत. त्याच्यामुळे एक्झॅक्टली आपण जेव्हा
म्हणून जो अपब्रिंगिंगचा जो विषय आहे ना, की लहान मुलींना कसं वाढवावं आपल्या, तर त्यांना ह्या संस्कारांमधून तुम्ही वाढवा, की त्यांच्यातलं पण स्त्रीत्व कुठेतरी तुम्ही जपा, ते मरू देऊ नका. कारण ह्या ओव्हर कॉम्पिटिशनच्या काळामध्ये मुली पुरुषी बनत चालल्या आहेत असं आपण म्हणू शकतो. कुठल्याही ह्याला ब्लेम करत नाहीये मी, किंवा काही असं ऑर्थोडॉक्स माझे विचार आहेत असं समजू नका, पण हे होतंय ना कळत कळत, तर त्याला बॅलन्स करण्यासाठी म्हणून आपणच वे आउट केला पाहिजे. अगदी छान सांगितलं आणि सोप्या भाषेत सांगितलं डॉक्टर. तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही करिअरिस्टिक महिलांविषयी सांगितलं, की त्यांना पुरुष तत्वाच्या काही गुणांचा कॉशियसली स्वीकार करायला लागतो ती खुर्ची किंवा ते पद सांभाळतानाच, तसंच अगदी लहान शाळकरी मुलींमध्ये सुद्धा हल्ली मुलांसारखं राहणं, मुलांच्यात खेळणं, मुलांसारखे खेळ खेळणं, आणि त्यामुळे ज्या अटायर विषयी तुम्ही म्हणालात की अगदी शाळकरी मुली सुद्धा आता आपल्याला फ्रॉक किंवा परकर पोलक किंवा ट्रॅडिशनल मुलगी अटायर मध्ये न दिसता शॉर्ट्स आणि टी शर्ट्स मध्ये सर्रास दिसतात, तर तिथपासूनच या सगळ्या गोष्टींची काळजी ही घेतली पाहिजे. म्हणजे घालूच नाही त्यांनी, आता स्पोर्ट्स खेळायचा आहे त्यांना शॉर्ट्स घालावे लागतील नो मॅटर, पण त्यांना एक ती फ्रॉक आणि परकर पोलक त्याची पण एक जादू किंवा त्याचं पण एक फील त्यांना येऊ द्या, की नाही तू मुलगी आहेस. सो त्याने काय होतं ना, तो तुमच्यातला जो स्त्रीत्वाचा हार्मोन, हे बघा इस्ट्रोजन हा जो हार्मोन आहे की जो याच्यामध्ये मेन रोल प्ले करतो ना आपलं स्त्रीत्व देण्यामध्ये, म्हणजे स्त्रीच्या शरीराला स्त्रीत्व देण्यामध्ये, तर त्या हार्मोनचा इम्बॅलन्स म्हणजे हे सगळे हार्मोनल डिसऑर्डर्स आहेत, पीसीओडी आहे काय, किंवा कुठलेही पाळीशी रिलेटेड जे काही आजार आहेत ते. सो ते हार्मोन कधीच व्यवस्थित राहील जेव्हा तुम्ही तुमचं पण स्त्रीत्व आतून खुलवाल तेव्हा. म्हणजे आपण जे म्हणतो की मनाची जी काही हेल्थ असते किंवा मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य हे इंटरलिंक्ड आहे, 100% इंटरलिंक्ड. आणि जो विचार तुमचं मन करतं तेच तुमच्या शरीरावर रेप्लिकेट. त्यामुळे स्त्रीनी स्त्रीसारखा विचार केला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं. खूप छान विचार आहे हा. ह्या सगळ्या गोष्टी खूप सोप्या भाषेत तुम्ही सांगितल्या डॉक्टर. आयुर्वेद शास्त्रानुसार जर पीसीओडी झालेली एखादी महिला, तिला समजलं की मला पीसीओडी झाला आहे किंवा लक्षणं आहेत, तर आयुर्वेद शास्त्रानुसार पीसीओडी मध्ये उपचार काही आहेत का? येस, 100%. म्हणजे मी अभिमानाने सांगू शकते की आतापर्यंत हजारो मुली आयुर्वेद शास्त्राची पूर्णपणे आयुर्वेदिक ट्रीटमेंट देऊन आपण बऱ्या केलेल्या आहेत आपल्या केवलम हॉस्पिटलमध्ये. तर म्हणजे कसं आहे ना, की मला खूप आनंद होतो की ही गोष्ट सॉल्व्ह करताना, की एक स्त्री म्हणून दुसऱ्या स्त्रीला तिचं स्त्रीत्व मिळवून देणं परत, आणि त्या स्त्रीत्वाची तिला जाणीव करून देणं. कारण मी जसं म्हटलं ना की हा फक्त शारीरिक नाहीये, मानसिक खेळ आहे. मला परत पॅरेंट्सना त्याचं खूप टेन्शन येतं, आणि साहजिक आहे ना, मुली माझ्याकडे येतात की म्हणजे आया ज्या काही मुलींचे जे पालक येतात तर ते म्हणतात की पाळीच थांबत नाहीये तिची, महिना झाला पाळी थांबत नाही, 1.5 महिना झाला पाळी थांबत नाही. मग पाळी थांबण्यासाठी काय घ्यावं लागतंय? 15 आणि 16 वर्षाच्या मुलींना पिल्स घ्याव्या लागतात हार्मोनच्या. सो त्याचा जो साईड इफेक्ट आहे, सो यू कॅनॉट इमॅजिन. मी अशा खूप साऱ्या केसेस बघितल्या आहेत वर्ल्ड वाईड, तर ह्याचं अजूनच दारुण स्थिती आहे. आपल्याकडे निदान आयुर्वेद आहे म्हणून आपण आयुर्वेदाने त्याला खूप छान ट्रीट करू शकतो. ॲलोपॅथीमध्ये ह्याच्यात अनफॉर्च्युनेटली पिल्स जर सोडल्या तर कुठलाच दुसरा उपचार नाहीये ह्याच्यासाठी. पाळी येत नाहीये, पिल्स घे. पाळी थांबत नाहीये, हार्मोनच्या पिल्स घे. एवढाच एक उपाय आहे. येस, एक्झॅक्टली. बाहेरून हार्मोन घालणं हाच एक त्याच्यासाठी उपाय सांगितलेला आहे. सो मी जे तुम्हाला सांगत होते बघाशी, जसं माझ्याकडे युकेच्या काही पेशंट्स होत्या, युएसच्या पण पेशंट्स होत्या. त्याच्यातली एक केस होती की त्या मुलीला एक 10 वर्षाची मुलगी की जिची पाळीच थांबत नव्हती. 10 वर्षाच्या मुलीला पाळी सुरू झाली, पाळी थांबत नाही. पाळी थांबवण्यासाठी 3-3 महिने पाळी थांबत नाही, कारण तिचं वजन होतं समथिंग 80 kg. येस, 10 वर्षाच्या मुलीचं. आणि ते कशामुळे पण झालेलं असं ना, पण तिला जो काही त्रास झालेला होता तर त्याला पाळी थांबवायला, युएसची केस आहे, तर तिला पाळी थांबवायला ओसीपीज घ्याव्या लागत होत्या, म्हणजे पिल्स घ्याव्या लागत होत्या, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स ज्याला आम्ही म्हणतो, म्हणजे ज्या हार्मोन्स असतात त्याच्यामध्ये. सो त्या घेताना, इस्ट्रोजनचे ते हार्मोन्स घेताना, ते जे तिथे फिजिशियन असतात ते सांगतात की तुम्हाला याचे साईड इफेक्ट होतात, त्यांना ते सांगावं लागतं, बंधनकारक असतं पेशंट्सना सांगणं. नाही, डॉक्टरांना सांगावं लागतं की ह्या गोळीचे हे साईड इफेक्ट आहेत. तर ती आई माझ्याकडे रडत होती की त्या डॉक्टरांनी आम्हाला असं सांगितलं की ह्या गोळीचे, म्हणजे ही इस्ट्रोजनची गोळी हिची पाळी थांबवण्यासाठी, हिचा रक्तस्राव थांबवण्यासाठी घ्यावंच लागेल, पण ह्याचे साईड इफेक्ट असं की ओव्हरीजचा कॅन्सर पण होऊ शकतो.
हे त्याचे साईड इफेक्ट आहेत. कॅन्सर पर्यंत सिरियस गोष्ट जाऊ शकते. तर मग तिचा आईने विचारलं मग ह्याला उपचार काय, म्हणजे नाही तुम्हाला घ्यावीच लागेल, याला काय उपचार, हे घ्यावंच लागणार. म्हणजे त्या कल्पनानेच त्या माऊलीच्या डोळ्यात पाणी यायला लागलं. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी की याला परमनंट सोल्युशन काय, तर त्याला एकच सोल्युशन आहे, जर तिचा रक्तस्राव थांबतच नाहीये तर मग गर्भपिशवी काढून टाका. ही त्या विषयाची गंभीरता आहे की त्या मुलीला म्हणजे की अक्षरशः आता आम्ही ट्रीटमेंट औषधं पाठवली आपण तिला युएसला आयुर्वेदिक, कारण त्यामुळे की त्याला काही ट्रीटमेंटच नाहीये. पिल्स घ्या आणि पाळी थांबवा, किंवा पाळी येत नसेल तरी पिल्स घ्या, हेच एक ऑप्शन असेल तर हा आजार मुळापासून कसा बरा होणार, कसा करणार. डॉक्टर, एक अजून प्रश्न आता माझ्या मनात असा आला की पीसीओडीला आयुर्वेदात काही औषध आहे? पीसीओडीला तेच मी आता म्हणजे तुम्हाला तेच सांगतेय की पीसीओडीला औषध असं म्हणण्यापेक्षा पीसीओडी पहिले लक्षणांचा समुच्चय आहे. म्हणजे असं होत नाही की ताप आलाय तर मग क्रोसिन घ्या, असं नाहीये. पीसीओडीचं स्वरूप, पहिली गोष्ट, एक मुलगी माझ्याकडे येते समजा, तर ती म्हणते की मला 2-2 महिने पाळी येत नाही. एक मुलगी म्हणते की मला 15 दिवस आणि 15-15 दिवसांनी पाळी येते. एक मुलगी म्हणते माझी पाळी आली की थांबतच नाही, 2 महिने 3 महिने, जितक्या दिवस मी ती हार्मोनची पिल घेणार नाही तोपर्यंत ती पाळी थांबणार नाही. आणि काही मुली अशा आहेत माझ्याकडे की त्या म्हणतात की 10 वर्ष झालं मॅडम आम्हाला नॅचरली पाळीच येत नाही, आम्ही ती पिल खातो हार्मोनची, त्या पिलचा कोर्स केला 4 दिवसाचा, 5 दिवसाचा आणि 7 दिवसाचा, किंवा आम्हाला ते विड्रॉल ब्लिडिंग आपण ज्याला म्हणतो, आम्ही ज्याला म्हणतो, ते ब्लिडिंग सुरू होतं, मग ती आमची पाळी. तर अशा प्रकारे गोळी खाल्ली तरच पाळी येईल अशी केस असते. तर मग अशा वेळेस एक औषध मला सांगा म्हणजे आमचा पीसीओडी बरा होईल. तर हे हर्बल, बऱ्याच वेळा हर्बलच्या नावाखाली किंवा आयुर्वेदच्या नावाखाली आजकाल अशा पण जाहिराती आपल्याला दिसतात की ही गोळी खा पीसीओडी बरा होईल, हे सिरप घ्या पीसीओडी बरा होईल. असं कुठल्याही एकाच औषधांनी पीसीओडी बरा होत नाही. त्याला समग्र ट्रीटमेंट करावी लागते. त्याच्यामध्ये औषध येतो, आहार येतं, विहार येतं, औषधामध्ये पण पंचकर्म येतं, आणि प्लस गोळ्यांच्या बाबतीमध्ये किंवा चूर्णांच्या बाबतीत किंवा काढांच्या बाबतीत जे काही आपण औषधं म्हणतो आयुर्वेदाची, त्या सगळ्यांच्या बाबतीत पहिले त्याचं मूळ हा विचार करावा लागतो. म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती आपण तसं म्हणतो, तुमच्या प्रत्येक केस ही वेगळी असते. येस, कारण पीसीओडी जरी एक आजार असला तरी ज्या मुलीला, आता मला सांगा, ज्या मुलीला पाळीच येत नाही 2-2 महिने, तर तिला आपण तीच गोळी देणार. आणि म्हणजे आयुर्वेदाचं समजा जरी असलं तरी हेच औषध, हे एक्झाम्पल, हा कुठला तरी चिकित्सेचं अनन्यसाधारण आहे. पीसीओडीची जरी केस तुमच्याकडे त्याचे निदान म्हणजे निदान करणं, अनालिसिस ज्याला आपण म्हणतो, चिकित्सेच्या आधी जो अनालिसिस आहे ना, त्याचं महत्व आहे की ज्याची पाळी थांबत नाही तिला पण तेच औषध, आणि जिला पाळी येत नाही तिलाही तेच औषध, असं कसं काय चालेल. सो त्यामुळे त्यांची लक्षणं जर वेगळी आहेत तर त्याचं रूट कॉज पहिले शोधावं लागतं. मग आमाचा विचार आमच्यामध्ये आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे की आम कसा तयार होतो शरीरामध्ये, किंवा कफ कसा तयार होतो. एक प्रकारचं अपाचित अन्नरस म्हणजे आम आहे. मग तो काय बसून बसून तुम्ही एक्सरसाइज नाही केली काय नाही, तो कुठेतरी साठणार आहे. तो साठून तुमच्या धमन्यांमध्ये जाणार, रक्तामध्ये जाणार आहे, तो रक्तातनं तुमच्या ओव्हरीज मध्ये जाणार आहे. सो असा मग त्याचा पहिले विचार करा. दुसरं म्हणजे तिथे वातस्थान आहे. वातस्थानाची श्रेष्ठ चिकित्सा पंचकर्म सांगितलेली आहे. पंचकर्मामध्ये पण बस्ती सांगितलेली आहे. त्याच्यात पण बस्ती करायची की मग बस्ती करण्याच्या आधी वमन विरेचन करायचं, हे सगळं डिस्टिंग्विश करावं लागतं. म्हणजे फक्त पंचकर्म पण एक कुठलं तरी पंचकर्म करा आणि पीसीओडी बरे होईल असं पण नाहीये. त्याच्यात पण डिफरन्शिएट करावं लागतं. म्हणजे इतक्या साऱ्या एन नंबर ऑफ पॉसिबिलिटीज आहेत ना. म्हणजे मी तुला सांगते, मला इतका कधी कधी आनंद होतो की आपण जेव्हा योग्य ट्रीटमेंट करतो आणि जेव्हा रिझल्ट येतो ना समोरच्याला की 3-3 महिने पाळी येत नाहीये, किंवा सगळ्यात चॅलेंजिंग केस असते ना पीसीओडी मध्ये, ती म्हणजे की 1 महिना झाला, 2 महिना झाला, पाळी थांबतच नाहीये, आणि पॉज किंवा ज्या अशा रक्तस्राव थांबवणाऱ्या ज्या ॲलोपॅथीच्या इमर्जन्सी गोळ्या असतात त्या घ्याव्या लागतात, आणि हार्मोनच्या पिल्स घ्याव्या लागतात. तर अशांमध्ये सुद्धा जेव्हा आपण नॅचरल मेडिसिन्सनी म्हणजे आयुर्वेदिक मेडिसिन्सनी जेव्हा आपण त्यांचं हे कंट्रोल करतो, सायकल त्यांची रेग्युलेट करतो, तेव्हा जो आनंद आणि जे समाधान मिळतं ना, ते माझ्या मते प्राइसलेस आहे. आणि आजपर्यंत जर हजारो मुली जर मी ट्रीट केलेल्या असतील ना, तर त्यांच्या प्रत्येकामध्ये मी कुठेच असा पॅटर्न नाहीये की मी ह्या 2 गोळ्या वापरल्या म्हणजे पीसीओडी ह्यांची बरी होईल. त्याची प्रत्येकीची वेगवेगळी ट्रीटमेंट आहे. प्रत्येकीला माझं जर तू प्रिस्क्रिप्शन बघितलंस ना, प्रत्येकीला वेगवेगळं औषध आहे त्याच्यामध्ये. मॅथ्स नुसार आपण जे परम्युटेशन कॉम्बिनेशन
तसं खूप थाउजंड्स ऑफ परम्युटेशन कॉम्बिनेशन, इतकं वेगवेगळा विचार ह्याच्यामध्ये म्हणजे करावा लागतो ना की, आणि खरंच त्याच्यामध्ये की आयुर्वेद शास्त्र किती श्रेष्ठ आहे की इतक्या सूक्ष्म, इतक्या सटल लेवलचा विचार जे शास्त्र करू शकतोय की खरंच खूप भाग्यवान आहोत. आयुर्वेदासारखं Yes. खूप महान ज्ञान आपल्या पूर्वजांनी देऊन ठेवलेलं आहे. एक्झॅक्टली. म्हणजे दोषांची चिकित्सा जी इतकी सुंदर सांगितली आहे, आणि ती जेव्हा आपल्याला करताना म्हणजे ज्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो की नाही हे खरंच खरं आहे, म्हणजे धन्य तो आयुर्वेद आणि धन्य ते ग्रंथ की ज्याच्यातनं आपण. आणि मला असं वाटतं धन्य ते तुमच्यासारखे देवदूत जे आमच्यासारख्या सर्वसामान्यांना त्या शास्त्राचा इतके वर्ष सतत अभ्यास करून बरं करण्यासाठी, मुळापासून तो आजार बरा करण्यासाठी तुम्ही मदत करतात. डॉक्टर, पीसीओडीचे तुम्ही लक्षणं सांगितले, पीसीओडी का होतो हे सांगितलं, पीसीओडीच्या उपचारांबद्दल सांगितलं. तर आता सर्वसामान्य माणसाला, आता आपण बघतो की प्रत्येकाचीच लाईफस्टाईल बदललेली आहे, तुम्ही अशा काय टिप्स द्याल की ज्याच्यामुळे पीसीओडी पासनं अगदी बाल्यावस्थेपासनं दूर राहता येईल, किंवा तरुण्य अवस्थेत, किंवा अगदी तुम्ही कॉलेज गोईंग स्टुडंट असाल किंवा वर्किंग लेडी असाल तर तुमच्या लाईफस्टाईल मध्ये मस्ट डू कोणत्या कोणत्या गोष्टींविषयी तुम्ही टिप्स द्याल? बेसिक आहे, मी तर म्हणते की पूर्वीचं आपलं लाईफस्टाईल आठवा आणि त्याला इम्प्लिमेंट करा. आपण लहानपणी, म्हणजे मला तरी आठवतंय की आईने माझ्या सांगितलं की झाडू फरशी झालीच पाहिजे, खाली बसून झाडू फरशी करणं हे म्हणजे तेव्हा अगदी कॉमन होतं सगळ्या मध्यमवर्गीय घरांमध्ये. माझ्या मते 90% समाज भारतातला मध्यमवर्गीय असं म्हणता येईल. आता सगळ्यांचे स्टेटस सुधारले, पण आता ठीक आहे, आता मेड आल्या असतील, पण तरी पण तुम्ही बाहेर जाऊन एक्सरसाइज करा, बाहेर खेळा, काहीतरी करा, योगा करा. कितीतरी गोष्टी आहेत की ज्या तुम्ही स्वतःला ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी करू शकतात. ते जर नसेल जमत तर मी मुलींना सांगते की सरळ घरातली कामं करा, येस एक्झॅक्टली. सो पहिले तो चेंज केला पाहिजे. मुलं उठतच नाहीयेत जागेवरून, मुली काय मुलं काय मोबाईल्स घेऊन बसलेले आहेत, त्याच्यामुळे ते चालणार नाही. आई वडिलांना त्याच्यावर लक्षच ठेवलं पाहिजे की मी माझ्या मुलीला कायम सांगत असते बाहेर जा खेळ. ती यायला जर तयार नसेल तर मी तिला माझ्या बरोबर घेऊन जाते. संध्याकाळचा 1 तास आम्ही राखून ठेवलेला असतो की बाहेर जायचं कंपल्सरी, फिरून यायचं, धावून यायचं. कारण आपण मग ते जर हलत नसतील तर आपण त्यांना घेऊन हल्लं पाहिजे, म्हणजे आपल्यालाही फायदा आहे आणि मुलांना जबाबदारी येते. सो हे तुम्ही पहिले तर लाईफस्टाईल चेंज हा केला पाहिजे. दुसरं म्हणजे जसं मी म्हटलं की अपब्रिंगिंग जे मुलींचं आहे ते मुलींसारखं करा. मुलगा आणि मुलगी आम्ही भेद करत नाही, हे खूप चांगली गोष्ट आहे. पण मुलगा जसं प्रजनन करू शकत नाही तसं स्त्री सुद्धा पुरुष होण्याच्या रेसमध्ये स्वतःचं स्त्रीत्व कुठेतरी गमावू नका. त्याच्यामुळे जरी तिने करिअर केलं, नो प्रॉब्लेम, करिअर करू द्या, शिकू द्या, पण ते शिकता शिकता तिच्यातलं स्त्रीत्व जागं राहील यासाठी आईने कॉशियसली काळजी घेतली पाहिजे. मुलगी म्हणून तिला सप्रेस करू नका, पण मुलगी म्हणून तिच्यातलं ते मुलगीपण आहे ना ते खुलवा, तिला नाचू द्या, बागडू द्या, पण तिला ते मुलीसारखं राहू द्या. सो ते कॅरी करू द्या. म्हणजे आपल्याकडे जे सण वार जे दिलेले होते ना, कुमारीची पूजन करा, हे करा, ते करा, त्यानिमित्त आपण कधी परकर पोलके आणि फ्रॉक म्हटले तर लहानपणी कधी दुसरे कपडे आपण बघितले नाही, घातलेच नाही. तर असं मग मुलांना आता सणवाराच्या निमित्ताने त्यांना घालू द्या. ते सेलिब्रेट करा तुम्ही त्यांच्यासोबत. तुम्ही स्वतः साडी घाला. म्हणजे आम्हाला पण आता समजा साडी घालण्याची जी काही आवड आली ती कदाचित आपल्या आईला बघूनच आली, कारण आपली आई कधीच बिना साडीची कधी, म्हणजे असं की त्यावेळेला आपल्या शाळांमध्ये सुद्धा साडी नेसणं अगदी लहानपणापासून हे कल्चर आपल्याला शिकवलं. येस आपण एक्झॅक्टली. सगळ्यांनी आपल्या मुळासोबत घट्ट राहणं आणि आपल्या ट्रेडिशनचा, कल्चरचा ऑकेजनली का होईना पण कॉशियसली विचार करून तसं जगणं. येस, त्याच्यामुळे त्यांनी तुमचा जो काही म्हटलं ना मी की स्त्रीत्वाचे हार्मोन्स कधी बनतील जेव्हा तुम्ही स्त्रीसारखं राहाल, तुम्ही ते फील घ्याल की माझ्या स्त्रीत्वाचा मला अभिमान आहे आणि मला ते पाहिजे आहे, नाही पुरुषांसारखं बनायचं किंवा मला पुढे जायचं म्हणून मी त्या रॅट रेसमध्ये मी पण उतरले तर नाही चालणार. सो ते तुम्ही तुमच्या मुलींवर बिंबवा की स्त्री म्हणजे एकदम काय, तिला काही व्हॅल्यूच नाही, तिला सप्रेसच करायचं, किंवा म्हणजे थोडक्यात कुटुंबातून आपण ही शिकवण आपल्या मुलाला काय किंवा मुलीला काय देणं खूप गरजेचं आहे की स्त्रीत्व आणि पुरुषत्व हे नैसर्गिक आहे आणि त्या निसर्गाच्या कौलाचा आपण प्रेमानं आणि आदरानं स्वीकार केला पाहिजे, जतन केलं पाहिजे आणि ते वाढवलंही पाहिजे. सो खूप छान डॉक्टर.
मला पुढचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी असा विचारायचा आहे, खाण्यापिण्यासंदर्भात म्हणजे फूड रिलेटेड काही काळजी घेतली पाहिजे का पीसीओडी पासून? एक्झॅक्टली. फूडच्या बाबतीत तर मी म्हणते की जे वीकेंड कल्चर आले पहिले तर ते बंद करा. वीकेंडला तुम्हाला काहीतरी वेगळं खावंसं वाटतंय, आपल्या कल्चरमध्ये वेगळं खाण्याचं म्हणजे खाण्यासाठी कितीतरी पदार्थ आहेत. काय म्हणजे आपण आपल्याच घरामध्ये कितीतरी व्हेरिएशन आपण तयार करू शकतो. मग त्याच्यामुळे हे जे आता पास्ता पिझ्झा वगैरे जे आपल्याला नवीन आहेत, आपल्या जीन्सला नवीन आहेत, हे सगळे परकीय पदार्थ जे काही आता भारतामध्ये इंट्रोड्यूस झालेले आहेत, सो त्याची आपल्याला किती सोसू शकतात आपल्याला. त्याच्यामुळे आपली तब्येत वाढू शकते. त्याचा परिणाम मग पुन्हा एकदा जाडी वाढली की मग परिणाम त्याचा इस्ट्रोजनच्या प्रोडक्शनवर होतो. परत इस्ट्रोजनचं प्रोडक्शन हे सुरू झालं, कमी जास्त झालं की परत त्याचा फॅट अक्युम्युलेशनवर परिणाम होतो. म्हणजे असं दुष्टचक्र तुमच्या शरीरात सुरू होतं आणि एकदा फॅट अक्युम्युलेशन सुरू झालं की परत पीसीओडी, पाळी न येणे, हे सगळे प्रकार सुरू होतात. म्हणून जे वीकेंड कल्चर आहे, पहिले तर मी सांगत असते की तुम्ही सॅटरडे संडे घरात काय वेगळं करून खायचं ते खा. शक्यतो बाहेरचं अवॉइड करा. बाहेरचं खाल्लं तरी हेल्दी ऍटलिस्ट ऑप्शन खा, की ज्यांना ऑप्शनच नाहीये बाहेरचं आपल्या परंपरेला अनुसरून जे काही आहे ते वरण भात भाजी भाकरी, आपले आजोबा खात आले, आपले आई बाबा खात आले, तेच फूड जर आपण कंटिन्यू केलं तर एक्झॅक्टली. म्हणजे वरण भात भाजी भाकरी पोळी जे आपलं रुटीन आहे ना ते सगळं हा म्हणजे साऊथ इंडियन असाल तर डोसा इडली वगैरे असं म्हणजे सगळं भाज्या फळं सगळ्या प्रकारची खा. म्हणजे जे खाणं जे आजकालचं झालंय ना, चिप्स वेपर्स हे ते चॉकलेट्स पेस्ट्री आणि बर्थडे पार्टीचा सुद्धा मोठा परिणाम आहे. लहानपणापासून मुलं जे हल्ली आपण कॉस्मोपॉलिटन बर्थडेजना बघतो, पावभाजी न्यूडल्स पास्ता पिझ्झा हेच सर्रास असायचं. म्हणजे आपल्याला एक छोटासा फरसाण लहानपणी मिळायचा आणि एक छोटा केकचा तुकडा मिळायचा आणि आता ते प्रमाण बदललं. आता पिझ्झा वगैरे असं सगळं पार्टीला असतं. आणि जर अशी आमची तर मोठी कम्युनिटी आहे समजा, तर असेल तुमची मोठी कम्युनिटी एखादी राहत असाल तर त्या बिल्डिंग मध्ये जर 30-35 मुलं असतील तर ऑलमोस्ट आठवड्याला एक वाढदिवसाला एका पार्टीला मुल गेलं की असं पिझ्झा एक पास्ता होणारच. तर असं एक सगळं कल्चर पार्टी कल्चर, सो त्याच्यापासून लांब राहणं. डॉक्टर, तुमच्या आत्ताच्या या सगळ्या चर्चेतनं हे नक्की लक्षात आलं की कुठल्याही प्रकारचे पीसीओडी संदर्भातले लक्षणं दिसून आले तर तज्ज्ञांचा सल्ला हा खूप महत्वाचा आहे. बऱ्याचदा मनानं काहीतरी उपचार सुरुवातीला केले जातात आणि जेव्हा गोष्टी हाताबाहेर जातात किंवा चिघळल्या जातात तेव्हाच फक्त डॉक्टरांकडे जायचं असं कुठेतरी बऱ्याचदा होत असं नाही. आणि आता हा अवेअरनेस येऊ घातलेला आहे. म्हणजे मी तरी जो प्रयत्न केला की युट्यूब चॅनल मधनं की हे सगळं सांगण्याचा, माझ्याकडे खूप साऱ्या त्याच्यामुळे बऱ्याच जणी अशा आल्या की नाही बरं झालं मॅडम तुम्ही सांगितलं, आम्ही तुमचा व्हिडिओ बघितला, आम्ही अवेअर झालो म्हणून आम्ही ट्रीटमेंटला आलो. आणि ज्या लवकर ट्रीटमेंटला आल्या बिलीव्ह मी त्यांचे 6-6 महिन्यामध्ये पीसीओडी गायब, त्यांचे सोनोग्राफी पूर्णपणे नील रिपोर्ट्स की पहिले ओरिजिनल सूज होती, गाठी होती आणि आता सोनोग्राफी केली तर पूर्ण गेल्या. आणि अशा खूप छान रिझल्ट मिळतात आपल्याला. नक्कीच मी हे बघितलंय आपल्या क्लिनिकमध्ये, ओपीडी अगदी ओव्हरफ्लो झालेली बघितली आहे आणि खूप साऱ्या महिला वर्ग आपल्याकडे नेहमीच असतो. पीसीओडी असेल किंवा इनफर्टिलिटी असेल किंवा जसं तुम्ही मगाशी संप्रेरक किंवा हॉर्मोन रिलेटेड म्हटलात, तसा एक माझ्या मनात आता प्रश्न आला की पीसीओडी हा जसा एक हॉर्मोनल डिसऑर्डर किंवा लाईफस्टाईल डिसऑर्डर तुम्ही म्हटलात, तर पीसीओडीचा ज्यांना ज्यांना धोका असतो तर त्यांना थायरॉइड किंवा डायबिटीस या सगळ्यांचा तिन्हीचा कुठे कनेक्शन आहे का? असतं ना, कनेक्शन असतं. कारण हे सगळे हार्मोन्स आणि मेटाबॉलिझमशी रिलेटेड डिसऑर्डर्स आहेत. एकदा वजन वाढलं की डायबिटीसचा धोका वाढतो, वजन वाढलं की थायरॉइडचा धोका वाढतो, थायरॉइड होण्याचा. इनफर्टिलिटीचा धोका असतो बऱ्याच वेळा जेव्हा पीसीओडी असतो तेव्हा. डॉक्टर, या पीसीओडीला ट्रीट करत असताना अनेकदा आपण बघतो स्पेशली ॲलोपॅथीमध्ये हॉर्मोनल पिल्सची मदत दिली जाते की ज्याच्यातनं बाहेरनं तुम्ही म्हणालात तसं हॉर्मोन्स दिले जातात, तर ह्याविषयी तुम्ही काय सांगाल? हा, म्हणजे बऱ्याच वेळा आता ते त्यांच्या शास्त्राप्रमाणे ते बरोबर आहेत, मी काही कोणाला ब्लेम करत नाहीये. पण बऱ्याच वेळा मी असे पण डॉक्टर्स बघितलेत की ते सांगतात की तुम्ही सप्लिमेंट्स घ्या, मल्टीव्हिटॅमिन्स घ्या, वजन कमी करा, डाएट फॉलो करा, हार्मोनल पिल्स घेऊ नका. हे ॲलोपॅथीचे पण डॉक्टर्स सांगतात. अगदी इमर्जन्सी असेल तरच ते डॉक्टर्स सुद्धा पिल्स देतात. त्याचं कारण असं आहे की हार्मोनल पिल्स हे प्रूव्हन आहेत, कार्सिनोजेनिक आहेत. जास्त दिवस वापरले तर कॅन्सर
होऊ शकतो. दुसरं म्हणजे की ओबेसिटी वाढते, त्याचे भरपूर सारे साईड इफेक्ट आहेत. माझ्याकडे ते येतात मुली की ते सहनच नाही झालं, मग ऍसिडिटी सुरू झाली, झोप बरेच सारे लागत नाही, झोप लागत पित्त नाही वाढतं. किंवा येस इरिटेशन होतं, छाती swings जड सुद्धा आपण होत. ऐकतो येस बऱ्याचदा. एक्झॅक्टली, मूड स्विंग्स होतात. सो यू कॅन को रिलेटेड बिंग अ वुमन. सो हार्मोन्स त्याचं गणित का बरं ते योग्य नाही ते मी सांगते. ते हार्मोन सिंथेटिकली प्रिपेअर्ड असतात, बरोबर. ते आपण जेव्हा बाहेरून हार्मोन्सचा सप्लाय जेव्हा एखाद्या आपल्या अवयवाला करतो, तेव्हा तो अवयव म्हणजे काय, आपल्यामध्ये हार्मोन तयार करणारा म्हणजे स्त्रीत्वाचे हार्मोन तयार करणारा अवयव कुठला आहे, तर तो म्हणजे ओव्हरीज. तर त्या ओव्हरीज काम करणं हळूहळू कमी करून देतात. साधं आहे ना. तुम्ही जर बाहेरून घरामध्ये जर पार्सल आणलं तर घरातली स्त्री स्वयंपाक करेल का? अगदी खरं आहे. करणारच नाही. तसंच आहे, तुम्ही जर त्या शरीराला बाहेरून आयते हार्मोन्स दिले तर त्या शरीरामध्ये गडबड होते, मी तयार करू की नको करू, किती करू, मग त्या ह्याच्यामध्ये त्या ओव्हरीजचं फंक्शन हे बंद होतं. मग हळूहळू मी अशा केसेस बघितल्यात की ओव्हरीज पूर्ण बंद झालेले आहेत फंक्शनिंग. वयाच्या 25 आणि 26 वर्षाच्या मुली आहेत माझ्याकडे. परवाची केस सांगते तुला श्रद्धा. 25-26 वर्षाची मुलगी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेत होती, का तर गर्भ राहू नये म्हणून. आणि आज परवा तिची AMH व्हॅल्यू केली, ती 0.1 आली. तुम्ही विचार करा, 0.01 आली, सॉरी. तिला म्हटलं अगं ह्या तर मेनोपॉजच्या ओव्हरीज झाल्या. AMH नावाचा हार्मोन असतो की ज्याची हार्मोनची लेवल इज डायरेक्टली रिलेटेड टू द अवर ओव्हरी फंक्शन, म्हणजे आपल्या बीजांची संख्या त्याच्याशी ती हार्मोनची लेवल रिलेट असते. ती हार्मोनची लेवल एवढी कमी आली, म्हटलं अगं ही तर मेनोपॉजची म्हणजे रजोनिवृत्तीची जी हार्मोनची लेवल असते ती हार्मोनची लेवल आज तुझ्या शरीरामध्ये आहे. तुझ्या ओव्हरी पूर्णपणे फंक्शन करायच्या बंद झाल्यात. अजून लग्न व्हायचंय, पुढचं सगळं संसार व्हायचा म्हणजे आहे. लिव्ह इन रिलेशनशिप हा एक जो नवीन फंडा हा. योग घातला आहे, त्यामुळे लग्नाच्या आधी सुद्धा आणि मग ते कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेणं आणि त्यामुळे मग जो होणारा परिणाम आहे शरीरावर, ह्याचा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे की आम्हाला स्वातंत्र्य हवंय, पण त्या स्वातंत्र्याची किंमत काय. खरंय, म्हणजे क्षणिक आनंदाच्या नादात जर स्त्रीत्वच संपून गेलं तर काय पुढे आपण कसं म्हणू 25 आणि 26 वर्षी. आणि ह्या म्हणजे गॉड स्वेअर ह्या सगळ्या खऱ्या जेव्हा कथा मी जेव्हा बघितल्या तर मला पण पहिले विश्वास नाही, आता त्या बघून त्याची सवय झाली. ज्यांना हे खरंच खूप भयंकर आहे. डॉक्टर ईशा, आजच्या आपल्या चर्चेतनं खूपच महत्वाच्या आणि खूप छान विषयावरती तुम्ही प्रकाश टाकलात. नाशिक, पुणे, बँगलोर या तिन्ही ठिकाणी तुमची केवलम हॉस्पिटल ही संस्था अनेक रुग्णांना म्हणजे गेल्या 15 वर्षापासून 5,000हून अधिक रुग्ण तुम्ही बरे केले आहेत. महिला असतील, पुरुष असतील, PCOD असतील किंवा इतर डायबेटीस, थायरॉइड असे अनेक उपचार तुम्ही समूळ बरे केले आहेत. जगभरातून आज आयर्लंड असेल, UK असेल, US असेल, UAE असेल, न्यूझीलंड आहे, ऑस्ट्रेलिया आहे, अबुधाबी आहे, अशा अनेक ठिकाणून तुमच्यापर्यंत पेशंट अप्रोच होतात. तुमचं केवलम हॉस्पिटलचं युनिट प्रत्येक शहरामध्ये आणि जगाच्या प्रत्येक टोकापर्यंत पोहोचावं आणि तुम्हाला रुग्णसेवेसाठी परमेश्वराकडून खूप खूप बळ मिळावं अशी तुम्हाला मनापासून सदिच्छा देते. या निमित्ताने मी माझ्या पूर्ण टीमला की जी माझ्या मागे सतत उभी असते आणि म्हणजे आपण म्हणू शकतो ना की एकदम डेडिकेशनली, पॅशनेटली ते सुद्धा सगळे माझ्या युनिटचे जे पण माझे असिस्टंट्स आहेत ते काम करत असतात. आणि मला सपोर्ट किंवा मला जी ऊर्जा आहे ती त्यांच्याकडे बघून सुद्धा येते, कारण की ते आज एवढं काम करताय आहेत की त्यामुळेच हा जो पसारा आहे तो एवढा सुरळीत चालू शकतो आहे. त्याच्यामुळे वैद्य हा त्याच्या असिस्टंट शिवाय अपूर्ण असतो. त्याच्यामुळे मी माझ्या पूर्ण टीमला या निमित्ताने धन्यवाद देते. त्यांच्या सपोर्ट शिवाय मी आज इथपर्यंत पोहोचूच शकले नसते. तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. आभारी.